शारदीय नवरात्र उत्सवाच्या आजच्या 7व्या दिवशी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिराचे दरवाजे पहाटे 3 वाजता महाघंटेचा नाद करून उघडण्यात आले। पहाटे 4 ते 5 ज्योतिबा मूर्तीची पाद्यपूजा, मुखमार्जन, काकड आरती झाली। सकाळी 10 वाजता घोडा, वाजंत्री, देवसेवक, हुद्देवाले, कंचाळवादक, डवरी, ढोली, म्हालदार, चोपदार, श्रींचे पुजारी, देवस्थान समिती कर्मचारी आदी लवाजम्यासह धूप आरती सोहळा यमाई मंदिराकडे गेला। या ठिकाणी धार्मिक विधी झाल्यानंतर तो परत ज्योतिबा मंदिरामध्ये आला। 7व्या माळेला 5 पाकळ्यांच्या कमळ पुष्पातील खडी अलंकारिक सरदारी रूपात पूजा बांधण्यात आली होती। ही पूजा प्रल्हाद झुगर, अंकुश दादरणे, प्रकाश सांगळे, प्रवीण कापरे, केदार चिखलकर यांनी बांधली होती। 7व्या माळेनिमित्त ज्योतिबावर महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यातून देवाला तेल वाहून दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती। ज्योतिबा देवाचा उद्या सोमवारी जागर असून भाविकांना दर्शनासाठी उद्या रात्रभर मंदिर खुलं राहणार असल्याचं पुजाऱ्यांनी सांगितलं। नवरात्रीचा आज 7वा दिवस श्री दख्खनच्या राजाची कमळ पुष्पातील 5 पुष्पातील ही खडी पूजा बांधलेली आहे। पूजा बांधणारे पुजारी प्रल्हाद झुगर, प्रवीण कापरे, अंकुश दादरणे, केदार चिखलकर, प्रवीण कापरे, अविनाश कापरे आणि सोमवारी देवाचा जागर आहे आणि मंदिर रात्रभर खुले राहते। ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण करत असंख्य भाविकांचा अपूर्व उत्साह आजच्या 7व्या माळेला दिसून आला।